म्हणतो देत नाही? कोण म्हणतो देत नाही? आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. जय जिजाऊ, जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? एकच विषय, एकच विषय. अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? काय सांगा? हे जिजाऊच्या रे पुत्रा तुला शोभाचं वरदान. हे जिजाऊच्या रे पुत्रा तुला शोभाचं वरदान. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. एक मराठा लाख मराठा झेंडा नेला हटके पार. एक मराठा लाख मराठा झेंडा नेला हटके पार. तुझ्या झेंड्याला रे पाहून घाबरले सरकार. तुझ्या झेंड्याला रे पाहून घाबरले सरकार. विरोधकाचा तू रे ठरला सकर्दन काळ. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. हे मायभूमी तुझे किती मानू मी उपकार. मनोज रांगे सारखा पुत्र घरोघरी येणार. जनसेवेसाठी तू रे केलेस परोपकार. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. हे जिजाऊच्या रे पुत्रा तुला शोभाचं वरदान. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. एका मुखाने बोला बोला मराठा आरक्षण. एक मराठा, एक मराठा. दादांना विनंती करतो की लगेच चालू करा. थोडी शांतता ठेवा. छत्रपती शिवरायांचे वंदन करून भूमानी परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश. तुम्ही म्हणले आम्ही बैठक घेतो, तुम्ही तर समजला होते. आपला मराठा आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आला होता, परंतु काही विघ्न संतोषी लोकांना थोडासा तो पुढे ढकलला. तुम्ही व्यासपीठावर ते गप्पाच नाही, सगळे खरे होते.
लढाई जवळ आणली होती, थोडीशी लांब गेली. पण त्यांना असं वाटलं होतं लांब गेले म्हणजे थांबत. पण जिथं 2 करोड मराठी जमले ते आता थांबत नसते आरक्षण घेतल्याशिवाय. आरक्षण विषय सोडून देण्यासाठी माझे मायबाप मराठी जमले नव्हते. प्रत्येक मराठ्यांच्या घराघरातल्या माणसांचे इतके हाल त्यावेळेस झाले. माझ्या 350 पेक्षा जास्त मराठा बांधवांच्या आत्महत्या झाल्या. हजारो मराठा तरुणांवर गुन्हे सुद्धा या राज्यात दाखल केले गेले. तुमच्या इथं नवरदेवावर झाला म्हणजे महाराष्ट्राचा पहिलाच नवरदेव असो, भाग्यवान. मराठा समाजासाठी स्वतःच्या सुखाच्या दिवसाची सुद्धा त्यांनी या जातीसाठी कदर केले नाही. आपण सगळे त्याच्या पाठीशी. त्यांना काय होणार नाही मी शब्द देतो तुम्हाला, काळजी करू. मी फक्त आरक्षण होस्तरच करते, मी पण सगळ्याचे हिशोब क्लिअर करणार. आता विषय आरक्षणाचा अंतिम टप्प्यात आला. फक्त सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली. अधिसूचना सरकारनं काढली. 2000 आणि 2001च्या कायद्यात दुरुस्ती करून 2012च्या कायद्यानुसार मराठ्यांना ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून द्यायची. एखादी जात किंवा एखादा समूह ज्या कायद्यानुसार ओबीसी आरक्षणात गेला आणि त्या कायद्याची जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. आपण मुंबईला गेलो त्यावेळेस विधानसभा सुरू नव्हती, त्यामुळं कायदा दुरुस्त करत असताना त्याला अधिसूचने त्यावेळी काढावी लागते. आवाज क्लिअर येतो का? सरकारनं अधिसूचना काढली, 15 दिवसात हरकती मागितल्या. आता त्याला 1 महिना झाला, आणखीन हरकती ते वाचित. किती दिवस वाचित त्यांनाच माहीत. पण या 15 दिवसाच्या काळात त्यांनी एक गेम केला. मराठा समाजाला 10% आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं, जी मराठा समाजाची मागणीच नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाज दिलेल्या 10% आरक्षणामुळे खुश आहे. तुम्ही खुश आहेत का? गेला असं त्यांना ऐकाय, कारण मी घर सोडलं की ते माझ्या मागच असतात काय बोलत बाबा. ते उगाच खेटले मला. जातीचा निष्ठावंत असणाऱ्या माणसाला खेटायचं नसतं. जो फुटतो, जो मॅनेज होतो त्याला खेटायचं असतं. कारण ते आंदोलन असो किंवा एखादा सोहळा असो, ज्याने स्वार्थासाठी उभा केला तो फुटत असतो. माझं कुटुंब बाजूला सारून मी या समाजाला मायबाप मानलं तर मी मॅनेज होण्यासाठी नाही मानलं आणि मराठा समाजाचे प्रचार करण्यासाठी नाही. मी माझं पूर्ण उभं आयुष्य समाजासाठी दिलं. त्यामुळे मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत गेलं. मधल्या काळात अधिसूचना काढल्याच्या नंतर 15 दिवसात सरकारने एक डाव साधला. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा घाट घातला, जी मराठ्यांची मागणीच नाही. पण आपण तेही घ्यायला तयार आहे. हो, मी या भूमनगरीतून जाहीरपणानं सरकारला सांगतो, ते 10% आरक्षण आम्ही घ्यायला तयार आहे. ते फक्त 200-250 लोकांसाठी आणि ते तिघांनीच मागणी केलेली. बाकीच्या करोडो मराठ्यांना ते लागत नाही. पण 250 जणांसाठी आम्ही घ्यायला तयार आहे. पण
जी जात किंवा जो समूह ओबीसी आरक्षणात जायचा असतो किंवा घालायचा असतो, समाविष्ट करायचा असतो, त्यावेळेस ती जात किंवा तो समूह मागास सिद्ध असावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात जाहीरपणानं सांगितलं, मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास. जी जात मागास सिद्ध असती ती जात ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 10% आरक्षण मराठ्यांना दिलं, पण 50%च्या वर आणि 50%च्या वर ओबीसीचा प्रवर्गच नाही. मग ते दिलं कसं? जर एखादी जात मागास सिद्ध झाली तर ती ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 50%च्या वर ते आरक्षण वेगळा प्रवर्ग करून दिलंच कसं? तुम्ही मराठ्यांना 27%च्या आत घ्यावं. तुम्ही सगळ्यांनी मोदी साहेबांकडे जावं आणि ती कॅप ताबडतोब 105वी घटना दुरुस्ती करून ती कॅप वाढवा. असं नाही का जमत? आता नुसतं मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. तुम्हाला वेळ आहे, थोडा सविस्तर सांगतो जरा. 10% मराठ्यांना आरक्षण दिलं, कॅप वाढवली नाही. आता ते दिलं वेगळं. पहिलं होतं 13%. ECBCतून 2018ला दिलेलं आरक्षण होतं 13%, 12-13%. नोकरीत आणि शिक्षणात. आता हे जे 10% दिलंय, हे 10% ओबीसीच्या सगळ्या सवलती या 10%ला लागू नाही. मग कशाला दिलं? याच्यात इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज नाही, छोटे विद्यापीठ आहे, ज्याच्यात आपण EBC मधून सुद्धा बसतो, सवलतीतून सुद्धा. त्याच्यासाठी 10% आरक्षण दिलं का? आता त्यांनी शिक्षक आणि पोलीस भरती काढली. ती भरती होण्याच्या अगोदरच काल एक जणांनी याचिका सुद्धा दाखल केली. 10% उडण्यासाठी तर केली, पण या भरतीसाठी सुद्धा केली. आता कदाचित आमच्या पोरांना त्या 10%तून अर्ज केले आणि त्याची निवड झाली आणि ते जर आरक्षण किंवा त्या भरतीवरती स्टे आला, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झालं करायला, मग ते दिलं कशाला? आतापर्यंत आजपर्यंतचा दिवस सांगतो तुम्हाला, 2018चे ECBCतून आणि ESBCतून 2014चे विद्यार्थी आत्ताही ओरडत आहेत. आत्ताही सगळ्या पोरांचं आजपर्यंत वाटोळं झालंय. मग जर हे गेलं तर आम्ही तेच करायचं. सरकार काय म्हणतंय? हे आरक्षण टिकणार आहे. मग हे आरक्षण जर टिकणार आहे, मराठा समाज जर मागास सिद्ध झाला, तर तुम्ही हे ओबीसी आरक्षणातून का नाही दिलं? आता हे उडणार, पुन्हा मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होणार. त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय? जर कुणबी बरोबर मराठ्यांचे रोटीपेटी व्यवहार होते, याचा अर्थ मराठा कुणबी एकच आहे. त्याच वेळेस यांचा रोटीपेटी व्यवहार होतोय. तुम्हाला सिद्ध करायचं होतं मराठा आणि कुणबी एक आहे का? तर आहे. कारण 57 लाख मराठ्यांच्या नोंदी आतापर्यंत सापडल्या, त्या 63 लाख कालपर्यंत झाल्या. मग मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध करण्यासाठी किती पुरावे पाहिजेत तुम्हाला? आता त्यांचा असा अंदाज होता, त्यांचा अंदाज जरा वेगळा होता. हे 10% आरक्षण दिलं, मी हो म्हणत, आणि मी काय मराठ्यांना फसवू शकत नाही. तुम्ही माझी मान जरी कापून गेली ना, तरी मी मराठ्यांना नाही फसवू. यांनी एक असा अंदाजा जोडला होता, लागला थोडा वेळ कम जोडतो, लगेच सुरू करतो.
सरकारची अशी तयारी होती की हे 10% स्वीकारेल आणि मी 10% स्वीकारत नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांचं म्हणणं होतं हा जर म्हणला 10% घ्यायचं तर आपल्या निवडणुका होत्या, असा त्यांचा डाव होता. आता जे आरक्षण टिकणार नाही त्याला मी हो म्हणणार. मग सरकारने डाव आखला, त्याला एकतर सांगा घ्यायचं नाहीतर त्याला बदलून टाका. आणि ही आतली खबर मला 22 तारखेलाच कळाली. मला हे 22 तारखेलाच कळालं. त्याच्या 2-3 उदाहरणं सुद्धा तुम्हाला देतो. न्यायालयानं, मान्य न्यायालयानं आपल्याला तारीख दिली होती. या आंदोलन सुरू होते त्याच्याबाबतची 13 मार्च. गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 22 तारखेला अर्ज केला. ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा केले आणि तारीख 23 करून घेतली एका रात्रीत. आता सरकारचा नियम असा, एखादी याचिका जर करायची असली आणि तुम्हाला जर एखाद्या मॅटरमध्ये हस्तक्षेप करायचा असला तर तुम्ही सरकार म्हणून स्वतः उभा राहायचं असतं. दुसऱ्या साधारण माणसाच्या याचिकेत तुम्हाला तुमचा अर्ज सरकारचा करता येत नाही. तरीही सदावर्तीच्या याचिकेत त्यांनी सरकारनं अर्ज केला ऍडव्होकेट जनरल, आणि त्या रात्री ती तारीख बदलली. कारण 24 तारखेला आपले होते राज्यभर रास्ता रोको. मान्य न्यायालय आपल्याकडून झालं, यांनी किती डाव केले तरी पण, आणि त्यांनी सांगितलं शांततेत रास्ता रोको करायला तुमचा अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. 24 तारखेला या राज्यात शांततेत आंदोलन सुरू झाली. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लावले. एक डाव पहिला. दुसरा डाव 13 मार्चची तारीख त्यांनी 22 फेब्रुवारीवर आली. आणि इतकं होऊनही ह्यो जर 10%ला हा म्हणणार नसता तर त्यांनी एक 36 आमदारांची बैठक घेतली. त्यातली एक बैठक महाबळेश्वरला झालेली आणि दुसरी बैठक त्यांनी 36 आमदारांची घेतली आणि त्यांना सरळ सांगितलं, तुम्ही मोठे पक्षामुळे हे बंद करणं करे. हे एक त्यांनी 2-3 हे डाव केले आणि त्या आमदाराबरोबर त्यांनी एकच सांगितलं, तुम्हाला आणि मला पक्षानं मोठं केले आणि पुन्हा माझं दिल्लीत जर वजन ठेवायचं असलं आणि तुम्हालाही पुन्हा तुमचं भविष्य आठवायचं असलं त्याला रोखणं गरजेचं आहे. म्हणजे मला मराठ्यांच्या मधला आणि सत्तेच्या मधला हा काटा आहे, याला बाजूला सारावं लागेल तरच मराठी 10%चा गुलाल उधळते, नाही तर मराठी गुलाल उधळत नाहीत. आता कारण 10-20 लोकांनीच मुंबईत गुलाल उधळला. 2018ला राज्यभर मराठींनी गुलाल उधळला आणि 106 आमदार यांचे निवडून त्यावेळेस आले. ते आरक्षण टिकलं नाही. यावेळेस मराठा हुशार झाला. आता तेच आरक्षण हे पुन्हा हे पण टिकणार नाही. आपण जर गुलाल उधळला आपला कार्यक्रम झाला. त्यांना विवेक रागवला माझा. म्हणजे 4 मुद्दे सांगितले मी तुम्हाला आतापर्यंत याच्या सहित. मग जर आता राज्यात 10% घ्यायला लावायचं असलं तर याच्यावर प्रेशर आला, माझ्यावर प्रेशर आणायला सुरुवात केली. आता मला पैसे लागत नाही तर पद लागत. मग म्हणजे आता दुसरं काम करा, त्याला गुंतवा. आणि मग माझ्यासाठी मला ज्यावेळेस माहीत झालं
त्या दिवशी मी सकाळी बैठक घेऊन लोकांना सांगितलं, कारण माझ्या मायबाप मराठा समाजाला सांगणं माझं गरजेचं होतं. मी सांगितलं मी जातो आता त्याच्या दारात, इकडं तिकडं तरी कशाला, तो यात किती दम येते बघतो, नाही तर मायात किती दम येते. आलो म्हणलं मुंबईला, कशाला तर आपल्या तसंच असतं, पांडासारख्याच भांडणं असते, धडक धडक. असं काय मग तू इकडं नाही ते तिकडं भासणं ठोकायचे नाही नुसतं. मी भासणं ठोकण्यासाठी पैदा झालेलं नाही, माझ्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी. त्याने अंदाज जवळ केला, मी नुसता व्यासपीठावर उठलो, 5-6 किलोमीटर लाईन होते, पिढ्याचे बांधव होते आमचे सगळे, आणि लोक बी 60-70 हजार माणसं. 15 मिनिटात मी जर येवल्यापोत गेला असतो ना त्या याडपाट्याच्या, 90,000 गाडी झाली असते, 90,000 गाडी माझ्या पाठीला नुसती येवल्यापर्यंत. यांनी अंदाजावर केला, आता सगळे वेगळेच लोक येणार आहे आणि मुंबईत काय होऊ शकतंय. मला 12 किलोमीटरवर जाऊस्तरच इतक्या गाड्या लावल्या, चौक नुसते पोलिसच दिसायचे, कोणत्या बांधव हालताच आहे ना, कोणालाच फोन करतोय. पण मी काम करताना चतुर आणि चाणक्यानं करतो, चांगल्या बुद्धीनं करतो. कारण त्या दिवशी होती रात्र आणि माता मावल्या होत्या 7-8 हजार, माणसं 25-30 हजार होतं, पण माता मावल्या 7-8 हजार होत्या. जर तिथं काही चकमक झाली असती आणि देवेंद्र फडणवीसला नेमकं तेच करायचं, आणि जर तिथं काही चकमक झाली असती, पूर्ण राज्यात दंगल लागली असती, हे राज्य बेचेरात झालं असतं आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं. मी वय केलं तेव्हा म्हणला सागर बंगल्याच्या दार उघडे ठेवतो. म्हणलं मग बरं झालं, दार उघडे ठेवतो म्हणल्यावर स्वागत करतो म्हणे. सागर बंगला हा शासकीय, कोणी पण तिथे येऊ शकतो. आणि मला 12 किलोमीटर जाऊस तरच दरवाजे बंद केले, सगळे पोलिसच लावले. आणि त्या पोलिसांना दोष देऊन मी का उपयोग नाही म्हणतो, ते वरून काढ्यात त्यांना नावीला त्याला काम करावं लागतं. म्हणून त्या पुण्याला सुद्धा यांना दोष देऊ नका, त्याच्याच मागं लागायचं. पूर्वी काय होतं तुम्हाला माहिती आहे का? पूर्वी जर एखादं लेकरू जन्मलं ना, 5व्या दिवशी त्याचं नाव ठेवते आणि आता त्याच्या कानात बोलती, कानात किती नाव ठेवते. सध्या ती देवेंद्र फडणवीस झाली त्याच्या भूमिकेत. नुसते पोलिसांच्या कानात किती, हे करा ते करा, हे करा ते करा. सध्या अशा भूमिकेत येतो की त्याचे पोटाचे नळ सुद्धा फुगलेत मराठा द्वेषाने. पूर्वी नळ फुगलेत त्याच्या पोटात, इतका मराठा द्वेष त्याचा ठासून भरलेला आहे. आतापर्यंत त्यांचा द्वेष दिसत नव्हता. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. मी आरोप करायचा म्हणून करत नसतो. 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवरती एक शब्द सुद्धा बोललेला नाही. पण ज्यावेळेस त्याने आपल्यावर डाव टाकायचा प्रयत्न केला ना, मग आपल्या सुट्टीच नसते, मग तो कुणी व्यस्त. जगन भुजबळ कसा गप बसला सध्या, तेव्हा म्हणतो बरं झालं माझा तिकडे गेला, येऊ आता चलून दे तिकडे तुमचं. माया मागा लागलं होतं, म्हणला हे बरं झालं तिकडे गुतलं लपलं, आता हे सगळं ते मोकळा झाला असताना सण झोपतोय 2 दिवसाचे. तरी आज काहीतरी म्हणलंय म्हणून पत्रकार म्हणतो, म्हणलेत मला तो कोणते तू का रे बाबा काही म्हणला ना, सगळे सोडून दे ना, तो आहेच मागा लागल. मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला डाव टाकलेला माहीत झाल्यामुळं त्यांना सगळ्यात जास्त राग कशात आला असं तुम्हाला माहिती आहे का? याला इतक्या डिटेल मध्ये माहीत झालं कसं, म्हणजे त्याने लोक कोणाच्या फोडले मय हे आजूबाजूच्या कामाला बसलेलं नाही बेकार असते ते, यांचं नाही टेन्शन आहे मला. हे पटकून कोणाचे होते ना यांचा भरासच नाही. पण मी असा नमुना आहे, माझ्या जर डोक्यात आला नाही फुटले त्याला डायरेक्ट व्हायलाच पडत खाली तिकडं. मराठ्याच्या विरोधात जरा जवळ बसून देत नाही. मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं डोकं पाहिजे, एवढे मोठे सत्ता झाली ते इतके फोडाफोडी करते. मला बी कोणीतरी त्याच्या लेकराचं, त्या अधिकाऱ्याच्या लेकराचं, त्या मंत्र्यांच्या
त्या आमदाराच्या, तिथल्या असणाऱ्या शिपायाच्या, तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या, कोणाचं तरी लेकरांचं मी इकडं जीव माझा तळ हातावर घेऊन आमरण उपोषण करतोय. त्याला बी काहीतरी वाटत असं ना आपल्या लेकरांसाठी लढतोय. मग तो बी मला सांगतो ना सगळे तो आहेत का? तुला वाटत असेल माझ्या समोर बसलेले हे सगळे मपलेच आहेत, पण त्याच्या बी जीवारी काहीतरी शब्द लागले असतील ना तिथं. मी फक्त नाव नाही सांगत तुम्हाला त्याचं, कारण तो बी लय मोठा आहे. कारण यांनी सांगितले मला नाव मग कोण कोण तुम्हाला तिकडं सांगत येत म्हणून. त्याने सांगितलं का तुपले लोक मला हे सांगत येत, मी सांगतो तुपले कोणते कोणते लोक आहेत. कोणते फायदा आपल्या दोघांचा. तुम्ही पैशावर फोडीतात आमचे लोक बहुतेक म्हणतो बरं का मी. नाही तुम्ही लगेच माझे पैसे दिले कारण लागायचं यांच्यात माग. तर तुमचे लोक माया इमानदारीमुळे फुटत आहेत. मला हे माहीत झालं आणि त्यांना सगळ्यात जास्त फडणवीस साहेबाला ती चिड तयार झाली. आपल्यात कोणी बोलून दाखविण्यापेक्षा त्याने काय केलं, एका रात्रीतच लगेच ठरवून टाकलं याची चौकशी करा. मै सकाळी विधानसभा अध्यक्षांनी लगेच मंजुरी पण दिली. एका सेकंदात देवेंद्र फडणवीस साहेब उठले. एका सेकंदात लगेच म्हणले येईल अंमलबजावणी, यासाठीला अंमलबजावणी. आता मला सांगा मी असं काय वाईट करतोय? गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे, राज्यापासून केंद्रापर्यंत ते अधिकारी बनावे. तुम्ही दिलं हे राज्याचं आंदोलन आरक्षण, आमचा मागतो ते आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आपले क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी बनणार आहेत. IPS IAS दर्जाचे माझे मराठ्यांचे लेकर अधिकारी बनणार आहेत त्या आरक्षणामुळे. ते आरक्षण मी मागतो. आणि त्यांनी तो डावरा चालला आणि SIT नेमली. SIT कोणाला पाहिजे माहिती? मी तर तयार आहे बाबा. मी दवाखान्यातून सुट्टी घेऊन कमावलं माहिती तुम्हाला. 4 दिवस होतो मी हॉस्पिटलला, 5 दिवस. मला अशी कुणकुण लागली आणि मला लागलेली खरी असते. कारण आतापर्यंत मी आंदोलन बघितलं असं मी खोटं करत नाही. मला कुणकुण लागली, SIT तुमच्या चौकशीला येणार आहे. म्हणलं मग आता हॉस्पिटलला तर येऊ शकत नाही, कारण काही रूल असते. एखाद्या माणसाने जर भांडणं केले आणि त्याला जर पोलीस पकडायला आले आणि त्याच्या डोक्यात बसलं आता आपल्याला पोलिस धरून नेणार आहे, ते काय नाटक करतं माहिती आहे तुम्हाला? माझ्या पोटात कळली गेली, माझा BP वाढला, मग दवाखान्यात जाऊ दे. आता दवाखान्यात नेल्यावर न्यायालय काय सांगत, जीव महत्वाचा आधी, चौकशी नंतर. जीवच गेला तर चौकशी कायची करता? मग ते दवाखान्यात पोचतोय सलाईन घेऊन. मी उलट केलंय. मला चौकशी हे कळालं की मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालं तर कर बाई सुट्टी, आणि मी अंतरवाली राहिलो. नीट माझ्याकडे यायचं यासाठी चौकशीला लागायचं. तुम्ही अहवाल तयार करा, तसा करा, तसा माहिती जेलला बसायला तयारी. माय बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आयुष्यभर मी सोडलो ना जेलमध्ये तरी आरक्षण ओबीसीतून घेणं देवेंद्र फडणवीस साहेबांकडून. सुट्टी नाही, मी जेलमध्ये मोर्चा काढत असतो आतल्या आत. मी आतले सगळे काही माझ्या बाजूने करीत, भाषण देऊन. मग आतमध्ये जर मराठ्यांचा असला, मुस्लिमांचा असला, धनगर बांधवांचा असला, वंजारी बांधवांचा असला, 12 बलुतेदारांचा जरी असला, हे सगळे मय ते येवल्याचे छगन भुजबळचे सोडून सगळे मपले. मी आताच मोर्चा काढेन, अजून सुद्धा मी मागू शकतो सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी. सुट्टी नाही. तुम्ही किती नाटक केले तरी. आणि बाहेरच्या मराठ्या तुम्हाला सोडते का? मला जर फडणवीस साहेब तुम्ही जेलमध्ये टाकला ना, तुम्हाला भावनिक लाट काय असते कळत. मराठी राजकीय करिअरचा तुमचा सुपडा साफ करून टाकणार होणार नाही. आता आम्ही आमच्या लेकराच्या भविष्यासाठी पेटलेलो आहे. आता तुम्हाला याला जोडून एक मुद्दा सांगतो. आणखी मी सांगितलं ध्यानात आलं पण तुमचे 2-3 जण हो म्हणले, बाकीच्या ऐकायला आलं तर असं करू नका बरं का. तुम्हाला आरक्षण भेटलंय मग जरा एक कोण राहण सगळे. मला माईक स्वतः धरता येणार, सला नाही घेऊ. हे बघा सलान लगेच लगेच पळतोय.
तरी बी मी आणला म्हणूनच हप्ता देत मला ते मध्ये गेलंय जडपट याला काही होतं नाही 7-8 दिवसात नीट बी होतं परत शिया बी देतं मध्ये मध्ये म्हणले शिया देऊन माय बाबा मी तुम्हाला चिचवतो मी काय चूक केली मग आपल्या आई बहिणीचे डोके फुटले तिचे रक्त चिंदाड्या झाल्या चिळकांड्या उडाल्या तिच्या छाताडावर पाय ठेवून तिचं हात मोडिले तिचे पाय मोडिले तिच्या पाठीत पोटात आत्ताही गोळ्या तवाने दिसले तुम्हाला आई बहीण आज एक शब्द बोललो तर किती लागलं तुम्हाला ही आई नव्हती का तुमची राज्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय ना राज्याचे सरकार म्हणून मायबाप तुम्ही आहेत तुम्हाला त्या आई बहिणीचं डोकं फुटल्यात दिसलं नाही 34 टाके पडले एकेला आणखीन काय मावल्यांना शेतात सुद्धा जात नाहीत गुडघ्यात गोळ्या शिरलेल्या तवाने दिसली तुम्हाला आज एक शब्द बोललो तर तुम्हाला एवढं लागलं आमची आई होती ती तुमची आई नव्हती का तुमच्या आईला बोलल्यावर मात्र तुमची अस्मिता जागी होती आणि आमच्या आईचे पाय सुद्धा मोडले जिला 1.5 महिना उत्थान आलं लीलावतीचे हॉस्पिटलचे पोरं आपले 2.5 महिने होते तरी काहीच्या 13 गोळ्या तशाच राहिल्यात आणि तेव्हा नाही तुम्हाला आई दिसली एका 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली तर 1.5 लिटर पाणी तिच्या पायातून निघलं तेव्हा तुम्हाला तुमची लेकीसारखी ती लेक नाही वाटली का आज आम्ही एक शब्द बोललो तर तुमच्या इतकं जिव्हारी लागलं आणि आमच्या आई बहिणीला तुम्ही इटाने सुद्धा मारलं तेव्हा काय नाही वाटलं तुम्हाला आणि मी 4 शब्द बोललो तर त्याच्यातला फरक सुद्धा तुम्हाला सांगतो मराठ्यांच्या आमदाराला आणि मंत्र्याला आपण 3 महिन्यापासून सांगतोय तुम्ही सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या बाजूनं अधिवेशनात बोला एक सुद्धा बोलला नाही एकही आणि त्या दिवशी मी नुसतं पक्षाला आणि नेत्याला बोललो अख्खे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री एकूण झाले आमच्या नेत्याला बोलला आमच्या पक्षाला बोलला तो पक्ष आहे का जाते पक्षाचा नेता तो आहे का तो जाते तुला काय तो पक्षाच्या नेत्यानं आणि तुझ्या पक्षानं केनाडातून मतदान आणलं होतं काय निवडून आणायला मराठ्यांनी मतदान करून तुला मोठं केलं नाही का मग जर तू मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला तर तू आज मराठ्यांच्या बाजूला बोलायला पाहिजे होता तोही तुझ्या नेत्यांबद्दल अस्मिता जागी झाली तुझ्या जातीबद्दल सुद्धा तुझी अस्मिता जागी व्हायला पाहिजे होती तू का म्हणला नाही तो आमदार मंत्री मराठ्यांच्या मताच्या जीवावर तो मोठा झालाय तू म्हणायला पाहिजे होतं 3.5 महिने झाले सगळे सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं हिची अंमलबजावणी करा जर जरांगे पाटील काय बोलले तर आम्ही त्यांच्या कानात धरून मी सुद्धा कानात धरून माझ्या जर चूक केली तर तुम्ही का बोलत नाही आपल्या पोरांच्या बाजूनं तुम्ही नेत्याच्या बाजूनं भाषण ठोकायला लागले आणि काही मंत्री आमदार तर मागणीच करायला लागली याला अटक करा म्हणलं या ना मग मी कोण नाही म्हणतो मला अटक करायचं म्हणलं माझ्या 80,000 पोरं वांद्रवलीत येऊन बसते मी जायला तयार आहे ना पण तुमची जितकी अटक करण्याची दुटप्पी भूमिका आहे तितकीच तुमच्या नेत्याला का सांगत नाही तुम्ही आता तुम्ही सावध आपण ज्यांना मोठं केलं ना मग ते कोणत्या पक्षाचा असू दे एक बी आपल्या बाजूने बोलणार नाही एक सुद्धा ना विरोधी पक्षाचा ना सत्ताधाऱ्याचा आणि जीवावर निवडून आले आपले मग आपल्या पोरांच्या बाजूने कोण बोलणार आता तरी सावध व्हा तुमचे पोरं मोठे करण्यासाठी ते लढले नाहीत कालचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याचे पोरं मोठे करण्यासाठी तो लढलाय त्याचे पोरं मोठे कसे होणार ते मंत्री झाल्यावर मंत्री कोणा जीवावर व्हायचं आपल्या आणि बोलायचा कोणाकडून नेत्यांकडून आणि आपल्या पोरांकडून कोण बोलायचं मी बोलतोय तर मला अटक करा म्हणते मी बोलतो तर मला एकट्याला उघडं पाडायला निघाले सगळे आमदार एककडून झाले मग मराठी बी एकूण झाले आता गप्प पडले आता त्यांनी 7वा डाव टाकलाय तुम्हाला 6 सांगितलं ध्यानात आहेत का विचारू का त्यातले 2-3 मग 7वा डाव टाकला आपण गावात चलो मुंबईचे बोर्ड लावलेले आज त्याने फुकलेच का ना पोलिसाचे काल देवा ते दमत धरे ना
ते रोज काना भुकीती बारीक लेकराचं नाव ठेवतात नाही का काना भुकीत लेकरात तसं आत्याची भूमिकाच पार पाडी त्या देवेंद्र फडणवीस साहेब सध्या काल सांगितलं ते बोर्डच काढून घ्या काय करतात परत चला मुंबईचे बोर्ड त्याच्यावर काय दगड लिहिलेलं आहे त्याच्यावर काय गोटागोटी लिहिलेलं आहे का त्याच्यात काही केंद्र आहे दहशतवादाचे लिहिलेले ठिकाण दिलेलं आहे तिकडे ये म्हणून किंवा त्याच्यावर असं काही लिहिलेलं आहे का तिकडच्या गल्लीत जाऊन आपल्याला कापाकापी करायची येतो का त्या बोर्डावर लिहिलंय का चलो मुंबईचे बोर्ड कालपासून काढायला चालू केले बरं आता तुम्ही काढले गावकरी बिले कलाकार ए बुळबुळ बसायला उठाय तू आरक्षण पाहिजे तुम्हाला आणि एका चपला लोटीचा काय बोली गेली काय खाली जा म्हणतात खाली काय तू कोण बघतो आईस्क्रीम हे काय मग आता आरक्षणाचं तुला एकट्या दिलंच नसतं बोर्ड काढायला चालू केले कालपासून आता बोर्ड काय करतील गावकरी इतके कलाकार गावकऱ्यांसहित आम्ही आपल्या त्याला तुम्ही काढा आता आलं का पोलिसावर परत पोलिसाला विचारलं तुम्ही कम काढा लागले ते म्हणले वरून आदेश त्याच्या वरच्याला विचारलं ते म्हणतो वरच्याला कमिशनर साहेबाला विचारलं ते म्हणले वरून मग आणखीन वर गेलो तर आम्ही बी थोडं ते थेट आतेपाशी आलो म्हणलं आत्याने सांगितलंय आत्यानेच काना फुकले सगळ्या पोलीस जाऊ जाऊ म्हणलं आता मग काय काढतो आता घ्या काढू आता काढले कालपासून काढणं सुरू आहे ते काही नाही तिथून काढी तिथं भितडीला उलट तोंड करून ठेवते ते बी काय संघ नेत नाहीत बोर्डा आता तुमच्या सभा सुरू होत्या तुम्ही बोर्ड कुठं लावणार आहे आमच्या गावात समजा उदाहरणार्थ चलो धाराशिव चलो भूम जाहीर सभा चलो बार्शी असं टाकतात ना आता बोर्ड कुठं लावतात आमच्या गावात मग आपण आता पोलीस बांधवाला फोन करायचा हे काढून घ्या आणि समजा त्याने ते नाही काढले तर नका का काढेना आपल्याला शांततेत राहायचं आपला पहिल्यापासून शांततेत सत्य पहिल्यापासून मी तुम्हाला शांततेतच त्यांच्या छातावर बसून आरक्षण घेतलं तुम्ही काळजी करू नका फक्त माझं शरीर मला उपोषणात साथ द्यायला हो आता जास्त त्रास व्हायला मला रोज सकाळ संध्याकाळ मला सलाईन घ्यावं लागतात नाही तर चालतच नाही माझं शरीरानं फक्त साथ द्यावा मला तुम्हाला आरक्षण मिळूस तर यांचे किती बी पठ्ठेन किती भारी भारी यांना उद्धपातच करतो फक्त माझ्या शरीराने मला साथ दिली पाहिजे आणखीन एक 8-15 दिवस तरी कारण माझं शरीर मला आता सध्या कसलीच साथ देत नाही समजा यांनी नाही काढले नका काढून ते पॉम्पलेट कुठं लावणार आहेत आपल्या ठिकाणाला चलो कुठं तरी म्हणायचे नाही तर चिन्ह येते त्यांची निवडणुकीचे पॉम्पलेट कुठं लावणार आहेत आपल्या बेताडाला फाडायचे नाही बरं का ते ज्या पोलीस बांधवांनी पहिले आपले बोर्ड काढले होते त्यांना बोलून घ्यायचं त्यांना म्हणायचे एवढं या माया बेताडाचा आता काढा नाही तर मग एक काम करा आमचं ह्या पॉम्पलेटवर ज्याचा फोटो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आम्हाला आपल्यावर गुन्हा दाखल केला का नाही त्यांनी बोर्ड लावला म्हणून मग आमच्या बेताडाला ज्याचा फोटो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा कायदा सगळ्याला सारखा आणि त्याच्यावर जर आत्याचा फोटो असला तर पुनरच करू नका आत्यावरच केशी करायचं सगळ्या काय अडचण नाही आपल्याला मी त्याला जीव लावित होतो पण तेव्हा माया मागा लागला म्हणून मी त्याच्या मागा लागलो आपलं खरं असतं सगळं छगन भुजबळ जर मग चाललं होतं नाही चांगलं आमच्या चांगलं चाललं होतं इकडं दणका तेव्हा बोलला मी त्यांना झोडायचो तेव्हा मग आपलं दणका चालायचा यांना काय अंगावर घ्यायची गरज होती मधीच यांनी अंगावर घेत काय करत त्यांना वाटलं मी भेट असतो का आणि माझ्याजवळ काय नेऊन तू 13 पत्रे नेशन माझ्या घरावर 13 येत ती 20 मिनिटाचे भंगारात ऐकत नाहीत ते कुठे तू माया माग काय शोधी देत माया माग कोणी आणि माया माग कोणी असतं तर मी दवाखान्यातून त्यांची मागचा दरवाजा उडीला असता म्हणलं असतं पळ आता दुसऱ्या राज्यात
तिथे नाट टाकून तुला गुच्छील. मला माहिती आहे मामा कोण नाही गेली 1,000 रुपये नाही त्याच्यात, एकाचा बी. सगळा माझ्या समाजाचा पैसा आहे, समाजाने आंदोलन उभा केलं. ना नेता नाही, ना घेता नाही, ना कोणी नाही, ना कोणी नाही, त्याच्यात कोणीच नाही. आता आपल्याला याच बरोबर आणखी काम करायचं. वायरन बांधून टाकी तो काय म्हणा. आता पुढे गेलं तरी थरथर टाकणार आहे माझा. आम्ही काय महाराजांनीच केलं होतं मला. बोल म्हणा रातभर आला. राहू दे हो, बोलले म्हटलं काय होतं. पाणी प्या पाणी. आता सगळं मेळच उचलं होतं मग. याला वाढी तो पुढं कुठं राहिलं सांगा. मला मध्ये बोललं की माझ्या ध्यानात नाही राहत. आत्याकडे आलतो. पण विषय काय होता. त्यांनी आणखीन एक डाव टाकला आणि आता आपल्याला एक टाकायचा. आता ह्यो डाव 9 वाजले करायचे. एकले ताने 9 वाजता मी आता रात्यातच बंद केला वासाच्या. हात धरलं सोडीत ते टाकलेली असते. मला फोटो काढित मलाच घोडीला दे. तुम्ही एकच काम करा माय बाबा, माझं वाईट नका वाटत देऊ. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण दारूपासून लांबचं आपली जातच सुधारली म्हणून समजा. फक्त व्यसनापासून लांब जातो. आता त्यांनी इतके डावं टाकले, सगळे मोडले आपण. आता त्यांचा आहे शेवटचा डाव आहे आपल्यावर गुन्हे दाखल करणे आणि आपल्याला घाबरवणे. आपण जर घाबरलो नाही, आता राजकारणासाठी याच्यात बरेच लोक बसलेले असते, पण मनाने हा नाही म्हणणार तुम्ही. पण राजकारणासाठी लई केसेस घेतले असतात तुम्ही तुमच्या अंगावर डोके फोडू फोडू एकामेकाची. हो दे एकदा आपल्या स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला एक केस नाही हटायचा. आता मागं त्यांचा शेवटचा डाव आहे आता केशी करून यांना घाबरणे. आणि केशी करून जर घाबरिलं तर हे मराठी थांबतील. आणि नेमकं आता तेच होऊन द्यायचं नाही. शेवटचा डाव आहे त्यांचा. आता काय सुरू केलंय, मागचे 4-4 महिन्याचे असणारे साखळी उपोषण करते, रास्ता रोको करणारे यांना उचलायला लागले. देवेंद्र फडणवीस साहेबांचे एक ध्यानात आहे ना, त्याच्यामुळे मराठी घाबरायले नाही. मला मजबूत फळी तयार व्हायला लागली. मजबूत ते पोरं असं म्हणालेत मला येऊन, आम्ही आद्यात नव्हतो मध्यात नव्हतो ना, मग नाव आलं त्याच्यात जाऊ द्या, आता जे व्हायचं असेल ते होईन, आता होऊ द्या काय होईल. म्हणजे नसलेले मजबूत फळी तयार करून दिले मला. आता आपल्याला आपल्या लेकरासाठी आपल्याला उग्र जाळपोळ करायचं नाही, पण एक एक केस घ्यायला लागतो. आणि तुम्हाला आता याचा पुढचं सांगतो. एखादा पोरग जर तुमच्या गावात त्या पोलीस बांधवांनी नेलं, त्यांचा दोष नाही बरं का. आता लेकराचं नाव ठेवता कानाफुकी, तशी ती कानाफुकी वरून, यांचा दोष नाही, ती कानाफुकी वरून उचल. हे बिचारे पळत रात्र उचल म्हणलं. मग आत्तामध्ये 21 सहकारी नेले हो आजूबाजूची पहिले मायापासून सुरुवात आहे. मग आजूबाजूची 21 ते 23 सहकारी भेटून नेले. मला माहित होते पाठच. आणि सगळ्याला काय सांगितलं त्यांनी माहिती आहे का, जरांगे पाटील कोणाचंच ऐकत नाही, तुमचंच ऐकत येत. DYSP साहेबांना तुम्हाला बोलिले, DYSP साहेबांनी तुम्ही दोघं मिळून जरांगे पाटलाला समजून सांगा मुंबईला नाही जायचं. ते बी इतकं खुश झालं. मग सहकारी त्याला वाटलं जरांगे पाटलाला समजून सांगायचं. मी म्हणल्यावर मग किती गाव त्याला लागलं उड्या आणायला. त्याला वाटलं मग इज्जतच वाढली. आता पोलीस आले. पोलीस म्हणजे तुमच्या हाताने समजून सांगायचं जरांगे पाटलाला, तुमचं ते ऐकत येत. आणि ते तर मी ऐकत नव्हतो, तरी ते लागलं उड्या आणायला. पोलीस कसं म्हणल्यावर त्याला काय माहित मला पोलीस स्टेशनला नेऊन टाकणार आहे. आज जर रस्त्यात गाडी आली, पैठण फाट्यावर गाडी खेटावून पडलं पळी. आणि ते म्हणले इकडं कुंकडे जरांगे पाटील. ते म्हणले तुम्हाला साहेबांनी SP साहेबांनी बोलली.
त्याला मोबाईल बंद करता येणार, चालू उठ करता येणार, कुणाला सांगता येणार, त्याला पोलिस सांगून द्यायला. पाठा म्हणतो मला घरून नेलं. म्हणला तू तर म्हणला इकडे येणार होते जरा पाटला समजून सांगायला. होणार राव म्हणला मी कपडे सुद्धा नाही घातल्यावर जरा पाटलात नाव कर म्हणलं आपल्या हातात समजून सांगू. अशी 21 जण नेले. त्यांनीच काना फुकले होते वरूनच पोलिसांची. त्यांचा असा अंदाज होता माझ्या जवळचे जर सहकारी थांबले तर ह्यो गार पडत आणि ह्यो थंड पडला आपला डाव सक्सेस झाला. पण मी एका फोन नाही केला ते 21 जण धरून नेलं. म्हणलं उठून जाऊन तिकडे. आपण आपलं ध्येय विचलित होऊच द्यायचं नाही. आता आपलं ध्येय जातीसाठी ठेवायचं. 21 जण मध्ये बसले काय होतं. आणि मी इकडून असं ताटणपणानं म्हणलो बसून ते कवर त्यांना त्याने संध्याकाळीच मागे आणून घातले. ते म्हणले याच्यावर काहीच परिणाम व्हाय नाही. आणि ते मी घरात होता आमच्यातला एक असा नमुना होता. तेव्हा म्हणला ह्या बाकीचे लोक 21 जण आणलेत का तुम्ही, यातल्या 20 जणांकडे गाड्या, माझ्याकडे गाडी नाही मोटरसायकल नाही, मला तेच घरी नेऊन सोडा. त्या पोलीस बांधायला वाटलं म्हणत असं दाटवून आता मग सगळे गेले तरी हे बी मुद्दाम गेले नाही. त्याजवळ 4 व्हीलर होती बरं का. तरी ते तिथं झोपून राहिले त्या वाट्यावर. पोलीस म्हणले जाऊ द्यावं याला टाका गाडीत घेऊन जाऊ दे. येताना 50 रुपयाची भेळ सुद्धा घेऊन आलो होता त्यांचे बोलले. आमच्या धरून नाही ते बंद केले त्यांनी आता. कारण आमच्यावर काही परिणाम होत नाही. कारण फक्त एवढं सांगायचं मला तुम्हाला याच्यातून आम्ही जातीशी निष्ठावान येतो मध्ये जायला येत नाहीत आणि कशाला निष्ठा नाही विकत आम्ही कोणीच आला कोणीच निष्ठा विकायला तयार नाही. कारण या मायबाप समाजावरती इतकी माया आहे आपली की या मायबाप समाजासाठी मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलंय. पण समाजासाठी मी माझा जीव बी अर्पण केला. आता द्यायला सुद्धा मी तयार. आता आपल्याला त्यांनी आपले बोर्ड काढले. बोर्ड ऑफिस तर नव्हता. न्याव द्या काढून पॉम्पलेट तित केले त्यांना काढायला लावायचं. आता उद्यापासून एक काम करायचं तुम्ही. आता तुमच्या दाराला एक झेरॉक्स एवढं कागद आणायचा. झेरॉक्स कळत तुम्हाला ते तरी बरं आहे. त्यांना नाही कळत. त्या झेरॉक्सवर लिहायचं मी मतदार आहे. 1 मराठा लाख मराठा लिहा किंवा 1 मराठा कोटी मराठा लिहा. आणि सगळ्यात खाली मोठ्या अक्षरात लिहायचं माझ्या दारात एकाही पुढाऱ्याने यायचं नाही. तुम्ही आमच्या गावात आम्ही मुंबईला चलोचे बोर्ड लावले तर काढले. आमच्या दाराला आम्ही काही चिटकू चपला चिटकून येतं कागद चिटकून येत. तुला काय करायचं. आम्ही दार उघड ठेवून येतो दार टकुऱ्यावर घेऊन आमचा दार. तुला काय करायचं. आता दाराला तर काही म्हणणार नाही ना. आणि त्याला मतदान मागायला पुढे यायचं. आता दारात तू ज्या मंत्र्याकडून बोलला ज्या पक्षाकडून बोलला ना त्याच्याकडून मतदान आण म्हणायचा. आमच्या दारात यायचं बा. आमच्या लेकराच्या बाजूला का नाही बोलला तू. आम्ही तुला मोठं करतो. आणखीन आमच्या पोरांना आरक्षण देऊन मोठं करतो का तर नाही. आणि मग तुला कशामुळे मोठं करायचं आहे. त्याचं काय कारण. त्याचं कारण काय. कोणता मंत्र्याने काय दिलं आपल्याला आता बघ. एक गावातले 2-3 जण सोडले बाकीच्याला का उसं तोडायला पाठवायचं का आपल्याला. आपले लेकरं कोणी मोठे करायचे. याच्यासाठी इथं नोकरदार मराठा असू द्या, व्यावसायिक मराठा असू द्या, राजकारणी मराठा असू द्या, कष्टकरी मराठा असू द्या किंवा शेतकरी मराठा असू द्या, ह्या आरक्षणामुळे सगळ्यांचं कल्याण होणार आहे. केंद्रीय कॉलेज आपल्या लेकराला मिळणार आहेत. केंद्रीय नोकऱ्या सुद्धा आपल्या लेकराला मिळणार आहेत. आपल्याला आरक्षण पाहिजे तर ओबीसीतच पाहिजे आणि ते आपला अधिकार आहे. कोणाला पैसे कमी लागतात. शेतकऱ्याला शिक्षणाला पैसे कमी लागतात का. नोकरदाराला व्यावसायिकाला कोणालाच पैसे कमी नाही लागत. त्याच्या कुवतीप्रमाणे जो तो पैसे घालतो पण त्यांचं जे स्वप्न असतं नोकरीचं ते होत नाही. आपल्या लोकांच्या बढत्या सुद्धा व्हायना ते हाय तिथंच. याला कारण आरक्षण. ही तळमळ याच्या पाठीमागचा माझा काही स्वार्थ नाही. इथं का मला एकट्याला लागत नाही. ते इथं घराघरातल्या मराठीच्या लेकरांचं कल्याण होणार आहे. म्हणून आपल्याला पाहिजे आपल्या दाराला आपण पॉम्पलेट लावायला चालू करायचं. उद्यापासून मोहीम सुरू. आणि आपण आपल्या मोटरसायकलला 4 व्हीलरला सुद्धा ते चिटकायचं. उंकडं जायचं असलं संगच
एखादा मंत्री जर म्हणला आमदार फिरदार माझी गाडी बंद पडली मला मोटरसायकलवर न्यायचा हे तो नाही तर ढकलून द्यायचं त्याला मागचं शिटात. काही गरज नाही आता यांची. बरं यांना सांभाळून तरी कोणाचा फायदा आहे आपला. आणि त्यांची गुंडगिरी कोणाची जीवार आहे माहिती का? तुमच्या आमच्याच जीवार आहे. त्याला कोणी आयला जर म्हणलं ना आपणच गोटे घेऊन जातो म्हणून त्याची डेरी. आपण मागच्या सारखा बरं त्याला कुणी बी रीट इंटरेस्ट आहे. आपल्या लेकरासाठी देऊ नाही ना. मी तुमच्या लेकरासाठी भांडायला आलोय तुम्हाला. तुमच्या लेकरासाठी तुम्ही उभे राहा. ही शेवटची फाईट आहे आणि मी तुमच्या जीवावर करतोय. मी तुमच्या जीवावर, तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर, पाठबळाच्या जीवावर, माझ्या जीवाची बाजी लावून मी तिथं लढतोय. तुम्हाला साथ द्यावा लागणार. तुम्हाला एकाला मागं सारखं येणार नाही. कुणी जाब वगैरे करायचा नाही पण मागं हटायचा नाही. मराठी नुसते. मी तर देश मला एक फोन आला. ते म्हणले तुम्हाला अटक कर कसं काय करावं काय करावं. म्हटलं मला जर अटक केलं ना 200 किलोमीटर पुढं लोक झोपलेले राहतील त्याच्या गाडी पुढे. उचल लोक कवर उठले आणि मी आज मला भेटतोय पुढं. मी जर भेलो असतो ना मावशी हो तुम्हाला खरं सांगतो मी डॉक्टरला म्हणलो असतो आणखी ही गाडी आपल्याला म्हणून सलायला SIT येणारे माझ्या चौकशीला इकडून 2 लावून इकडून लावून आणि तू सांग त्याला लय शिरेशी पेशंट. मी डायरेक्ट डॉक्टरला म्हणलं मी नीट झालोय मला अंतरवाली जायचं SIT चौकशीला येणार आहे माझ्या. कारण माझ्या चौकशीत बरेच मंत्री गुदिनारे. ते म्हणतात माया माग कोण आहे. सगळ्यात जास्त मंत्र्याचेच फोन आलेले आहेत मला. आणि मी धडाधड नाव सांगत असतो. मी लय नमुने बाजी. मला काय गुंता नाही. मी फक्त माझ्या जातीसाठी आहे तुमच्यासाठी नाही. मी जर तुम्हाला धोका द्यायचा असता तर मी इतके दिवस लढलो ना तो 6-6 महिने. माझं गाव शेतकरी आहे. गावाचं पुरं वाटलं होईल असं 6-7 महिने लढलं तर आम्ही 1 इंच मागं सरकार तयार. 6 महिने झाले. कोणाचे गहू काढायचे कोणाला मेळ लागाना. काल काढायचे होते कैला परवा दिवशी पाऊस पडला त्याचा गहू सगळा भिजून घ्या. सगळ्याचा कार्यक्रम झाला. कोणाचा उलटा सुलटा असा कुणाचा कसा. आम्ही हटत नाही. मला तुमच्याशी नाही गद्दारी करायची. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असते ना मी दोघांच्या मध्ये खुर्ची राहिली असते. आज नाही दोघांच्या मध्ये कळत नाही तुम्हाला. मुख्यमंत्र्याच्या आणि उपमुख्यमंत्र्याच्या मध्ये मी त्या खुर्चीला लात मारतोय माझ्या मराठ्यासाठी. नाही गरज. मी जर 10% मान्य करतोय म्हणजे ते असं आहे आता उलट माझ्यावर 10% लादायचा हा मनाला लावायचा मला. आणि तुमच्याशी मी गद्दारी करायची. मला काय देता देऊन तुम्ही. आणि ते नाही लागत मला. पैसे लागत नाही पद लागत नाही. तुम्ही माझ्या तिकडे विचारून बघा माझ्यावर बाबा कर्जच असतं. मला पैशाचं जमतच नाही तसं. हिंदीचं जमत नाही तसं. मला लागतच नाहीत म्हणजे. मग देणार काय मला तुमच्या. मी एवढा नशिबाने की मला माझ्या कुटुंबाची माझ्या मायबापाची या समाजानं कधीच आठवण दिली नाही. एवढी माझ्यावर या समाजानं माया आहे. मला काय कमी आहे. मी खूप नशीब घेऊन आलोय. असं थोड्या लोकांनी नशीब लागतं इतकं मायाचं इतकं समाजानं साथ देण्याचं. मला याच्यापेक्षा कोणतं पद मोठं पाहिजे. हेच माझ्या आयुष्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे तुम्ही. आणि तिथंच सरकारनं हात टेकले. हे आता फुटत नाही. काही केलं तरी हे फुटत नाही आता. म्हणून सरकारनं हे माझ्यावर डावळ रचायला सुरुवात केली. मी कुठंच देत नाही. मी अंतरवालीत थांबलो निघालो आता इकडं लोकांना. त्या दिवशी फोन आहे त्या दिवशी चाललो. कोणत्या दिवशी होती पण त्यांनी मला जर अटक केलं त्या देशातली भावनिक लाट पहिली असत की सगळा राजकीय सोपडा साफ होणार यांचा. मराठी पुरा मी जितका जाईल तितकं त्यांचं वाटोळं होणार. मी बाहेर राहिलो तरी कमी होईल. आणि माझ्याजवळ काहीच नाही. कोणीच सापडू शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब काल काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला. TV9 ला त्यांनी त्या TV9 एक मुलाखत दिली. आणखी 10-15 मिनिटं आहेत का तुम्हाला का गडबड झाली. बोलू काय मग रातभर बोला मग करा कार्यक्रम. आता ते बंद केलं. नाही होणार आता नाही.
आता उपोषणला मला बसताच येणार, आता काय करणार आहे? आता एवढा हात दाबून धरला तरी थरथर कापवतो, कशाला करेल मी आता? कुठची घालता आपण? तुम्ही ऐकत होताच काय मग? ध्यानात होता तुम्ही 100% आरसी घेतले सोडित नाही जात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी TV9 ला एक मुलाखत दिली परवा. त्याच्यात ते काय म्हणते, मला अगोदर म्हणते मला मध्ये बोलत जमतच नाही, मी त्यांना सुद्धा मध्ये बोलू देत नाही माया. नाही मग आधी त्यांना म्हणत असतो मला काय बोलायचं सगळं बोल, मग माझा दाखला चालू केला की मग माझं असतं कवर. TV9 ला त्यांनी आणि त्याच्या अगोदर 2 दिवस सांगितलं माझ्या पाठीशी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब. त्याच्यावर 2 दिवसांना देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात माहितीये का? आंतरवालीला शरद पवार साहेब गेले, त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांचा एवढा अपमान झाला नसेल, एवढा अपमान आंतरवालीच्या आंदोलनात पवार साहेबांचा केला आणि पवार साहेबांना रस्ता बदलून जावा लागलं पुढे. मग आता तुम्हाला एवढं तर कळलं पाहिजे, तुम्ही एकीकडून म्हणता आमच्या मागे शरद पवार साहेब आहेत, एकीकडून म्हणतात आमच्याच आंदोलकांनी त्यांना पळून लावलं, मग आमच्या मागे नेमकं कोण? ते तर आता कळलं त्यांना. काल 12 मध्ये होते सगळे जण, ते त्यांना तिथं मेळ लागला याच्या मागं कोण येत नाही, सरकारच हे सगळे लोकच येत. आणि ते मध्ये त्याच्या मागं कोण आहे यासाठी चौकशी करायची. आता माया मागं कोणी जर फोन आलेले बघितले ना, सगळे तुमच्याच लोकांचे आले आणि ते काय काय मानलेले त्याच्या बी रेकॉर्डिंग केले. आणि मी सगळ्याच सुट्टा मग सोशल मीडिया आम्हाला चांगला माहिती. तुम्ही यासाठी कोणाला लागायला पाहिजे ते माहिती का? तुमच्या भोवती जे आजूबाजूला फिरतात ना हे सगळे भ्रष्टाचारी, यांची तुम्ही चौकशी लावायला पाहिजे होती, माझी काय लावता? तुम्ही त्यांची चौकशी लावा. त्या तुमच्या भोवती या सुगंधी अगरबत्त्या असतात का तसे मिळतात चौकून, म्हणजे तुमच्याकडे गेला की लगेच तो चांगला होतो. आता मी समजा तुमच्याकडे येतो म्हणलो मग यासाठी उठली असत ना, अरे नको तू आज 7-8 बसवून माझ्यावर तू तरी आरक्षणच घ्यायची, म्हणजे तुमच्याकडे आलं की लगेच चांगला. आणि तुमचं नाही ऐकलं की टाका मध्ये या. आणि मध्ये काय मी जे बाहेर खातो तेच आत खाईन, मला बाहेरच तेवढंच लागत. मी एक चपातीच्या पुढं खातच नाही, आता तेवढीच असते जणू. छगन भुजबळ साहेब म्हणते तेवढीच असते, ते म्हणते कांदे मिळत येतात, काय खातो चपाती कांदे तो आहे मी बी. मला बाहेर तेवढंच लागतंय, मला तरी किती लागत. मी नाही गद्दारी करणार काय बाबा तुमच्याशी. तुम्हाला ओबीसीतून आरक्षण सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीच देणार, तवाच मरणार, तवर मरत सुद्धा नाही. फक्त तुम्ही हटू नका. आता यांनी एवढ्या चुका केल्यात, आता तुम्हाला शेवटच्या चुका सांगतो थांबतो, कारण मला जायचंय 92 किलोमीटर आणि मला तिथून नांदेडला जायचंय. मला लय पांगलंय, मला मी तसं लग्न नको म्हणून एकाच लग्न लागलं की दुसरीमध्ये आम तिथं झाला. आम्हाला काय बेड रेटत नाही. आता लग्न करीत 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 आम्हाला शेवटचं लग्न ज्याच्या आता लग्नात जायचं ना आम्हाला, त्याच्या सभा घेत होता आम्ही याच्या आधी. त्याची सभा होती 6 वाजता सायंकाळी, ती झाली 5 वाजता. त्याला असा लोड आलाय, ते म्हणतो मी 3 तारीख लग्नाची पुढे ढकलेली बा, सभा सारखा करू नका बा, पाठ आला ते पाहुणा नाही राहायचं. आणि त्याने माझ्यासाठीच खरं सांगतो तुम्हाला 3 तारीख पुढे ढकलेली लग्नाची. आता येईन मग येईन, आता येईन मग येईन. एवढ्या वेळ सुपैसे सुटलं मी त्याला हा म्हणलो, त्याला भरासाच या नाही. ते व्यासपीठावर नुसते फोन करते 5-5 मिनिटाला कुठं आले रे, पटापट 5 वाजून देऊ नका भाऊ, 8च्या आत या. कारण ते ठेवलेलं ते तळ्यात, लग्न तळ्यातच ना, सभा तळ्यातच होती. आणि लग्न सभा ठिकाण तुला तिथं अशी थंडी आहे, जाळ मोठ्या लावला तरी मी वाकवत होतो तिथं. ते म्हणतो नवर ते नवरे आम्हाला दोघांना व्यासपीठावर बसा लागत भाऊ, तुम्ही लवकर नाही आले तर पुरे पाहुणे आम्हाला आणते. म्हणून मला तिकडं लवकर जायचंय, कारण त्याने लय तारखा पुढं टाकलेले. तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, यांनी किती डाव टाकले, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही.
आणि ते पण ओबीसीतूनच गेला. मग कोणी आडवायवर त्याच्याशिवाय सुट्टी नाही. कदाचित तुमची पुन्हा एकदा गरज लागू शकते. जशी अंतरवलीला 14 तारखेला बांधावर मराठा उभा होतो. 2 करोड मराठी अंतरवलीत आले. एखाद्या वेळी जर वेळ पडली तर पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावं लागतं. कारण यांची जी राज्यात अंतरवालीसह महाराष्ट्रात दडपशाही सुरू झाली ना, ही जर थांबवायची असली तशा तर बैठका सुरू झाल्या. प्रत्येक तालुक्याला मराठ्यांनी माझ्या अगोदर बैठका सुरू केल्या. गेवराई, बारामती, सातारा, सांगली, लातूर, हिंगोली सगळ्या तालुक्यात बैठक झाला. आज खूप मराठ्यांच्या बैठका सुरू झाल्या. आणि त्या बीडला तर वेगळंच आहे. तुमच्याकडे बी हे म्हणते उमेदवारात काय आणलेलं लफडं तुम्ही नवीन कार्यक्रम होईल का? एक गाव आहे कोणतं तरी, तिथं हजार रुपये केले आणि 23 लाख रुपये सध्या त्या गावात. ते म्हणजे आता आपल्या गावातले 23 लाखाला किती लागत आहे डिपॉझिट भरण राव बा. आता मला असा धाक पडलाय, समजा 30,000 उमेदवार उभा राहिले कदाचित जिल्ह्यात, तर बॅलेट पेपर वाचरायचं पुढं. आता तेव्हा न्यावा लागतो शाळेत. वस्त्यावर असतं केंद्र, वस्त्याला केंद्रच असतं ना वार्ड क्रमांकानुसार. आता तिथं याला मात्र जागा घ्यायला लागत 1.5 किलोमीटर आथरायला. आणि समजा यांनी आथरील ते चिन्ह तर द्यावं लागतं का नाही? कांदा, बटाटो, टमाटो, काहीतरी गोटे गाठे इतके चिन्ह करून आणते. बरं आणले तर जर रामात आथरायला लागत आणि ते जर मराठ्यात रामात आथरला ते जर मला उचल माहित येतं ते करून बी सकाळी 7 वाजता जर आपला एखादा म्हातारा माणूस लाईनला लागला मतदानाला, दुसरा जाता येत नाही त्याचं होतं, त्याचा राहिलेला नातो खासदार केलो उभा, ते जर सकाळी मतदानाला लागला तर त्याला जर तिकडे जो तर 1.5 किलोमीटर जो तर चिन्हच नाही सापडत, परत ते म्हातारा माघारी सापडे चिन्ह येईल तोवर 3 वाजते. बाकीच्या मतदान गावा करायचं. आता एका साधा खेळ पा केला का तुम्ही? डिपॉझिट भरायला गेल्यावर इतके जण फॉर्म भरतात. हे भरल्याशिवाय तारीख स्वतः यायची नाही, भरावता लागणारच नाही, भरावता तारीख वाढायला लागत. आणि ते केलं मला बेजार आला. ते मराठ्यात लोक म्हणतात उमेदवार उभा करायचे. ते म्हणलं मग त्यांचा काही संबंध नाही. समाज मालक हे मी नाही म्हणलं, समाजाचा मालक. आणि नाही मी सांगितलं तुम्हाला मग त्याचा काही संबंध नाही बाबा. फक्त आपण सांगितलं तुम्हाला असं होऊ शकते फजिती. बरं असं काही आहे का की त्याच्यात शिकल्याला लागतो असं काही आहे का? कोणी भरू शकतो का? धोत्रावाल्यानं खासदार केल्या खबर जमत नाही का? धोत्रावाल्या माणसाचा 70 वर्षाचा जर बाबा एखादा निवडणुकीला उभा राहिला त्याला अधिकार आहे का नाही? मग त्याला सुविधा पुरावं लागते का नाही? त्याला ऐकायला येत नाही, त्याला दिसत नाही आणि ते झाला खासदार. त्याला पार्लमेंट मध्ये नाही का नाही धरून दोन ते पोलिसाला. ते जर मला बाथरूम सापडानं उघडून तिथं द्यावं लागत का नाही? मग ते का सोपी गोष्ट आहे का? ती जर मला एसटी वाचित देत नाही बसून ती द्यावं लागत का नाही? आणि मग अशा समजा आपण एक तुम्ही मी नाही बरं का, तुम्ही अशा 5-25 खासदार माता मावल्या 5-25 म्हातारे माणसं जर केले, मेलं ना सरकार यांना येड घालू. आता हे लय पांगायचं मागे दिसतो खेळ. आता ते केलं मला बेजार. आता एक कसं आहे म्हणलं मला नाही आपलं वेगळंच आहे त्याचं वेगळंच आहे. ते म्हणतात नाही असं होऊच शकत नाही, तुमच्या शब्दाच्या पुढं ते नाही, तुम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढं नाही. म्हणलं मग मी फॉर्म भर म्हणलो का? आणि मग काय अधिकार नाही का भरायचा? कोणी भरू शकतो? असं काही एका शेळ्या मागच्याने फॉर्म भरू नये, शेतात काम करतो जे नाव थांबतो त्याने भरू नये, जो रिक्षा चालितो त्याने भरू नये, असं काही आहे का? काही पोरत मध्ये राज्यात आपल्या बापाला विचारतात पहिले ऐकणारे फॉर्म भरणार. आता काय करायचं त्याचं? इथं कोणी काय का कोणाचं? एक जण राहणार म्हणला काल गावात चर्चा चालू होती, तुला फॉर्म भरणार आहे तुम्ही खासदार केला आणि तेव्हा विषय लागला. तेव्हा म्हणला मी काय कमी का? मग मी बी भरेन. मला सोयाबीन ते पण भरेन. आणि अशी जर तरा मराठ्यात सुरू झाली तर मराठ्यात येतं कोणी नदी लागू नये. आणि ही जर तरा सुरू झाली रिशील जर मराठी लागले तर मला वाटतं 70-80 पुढे मराठ्याचेच फॉर्म जाते का काय गेलं. 13ची शेळी येत असते पण फॉर्म भरीत असते.
सरकारने शहाणपणाची भूमिका आणखीन घ्यावं. माझं प्रामाणिक म्हणणं आहे त्यानं तुम्ही आम्हाला केशी करून पोटाने करून काय होणार. आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही शहाणे व्हा. तुम्ही आमची सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या. तुम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेऊन ते घ्या. हैदराबादचं गॅजेट घ्या, बॉम्बे गव्हर्नमेंटचा गॅजेट घ्या, सातारा संस्थांचा तुम्ही गॅजेट घ्या आणि शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या. आणि ज्या 57 लाख नोंदी मिळाल्या त्यांच्या परिवाराचे जे प्रमाणपत्र थांबलेत ते प्रमाणपत्र ताबडतोब द्या. आम्हाला द्या. आम्हाला राजकारणाचं काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमचे पोरं मोठे करायचे, तुमचं राजकारण जळू द्या. आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला या भूमनगरीतून सांगतो, तुम्ही आमची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या. आम्हाला राजकारणात काही देणं घेणं नाही. हेच मराठ्या तुम्हाला डोक्यावर घेऊन पुन्हा नसते. फक्त आम्हाला आमच्या मराठ्यांच्या पोरं मोठे करायचं, आम्हाला तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणं नाही. पण तुम्ही नाही दिलं, तुम्ही जेलला टाकायचे डावर असले आणि काही डावर असले. काल एक फडणवीस साहेब डावर असला होता, काही माता माझ्या माझ्याकडे रुमाल घालून पाठवलं होतं भाजपचे. फायदा काय झाला त्याचा माहिती आहे का मला? त्या माझ्याकडे आल्यामुळे माझ्या राज्यातल्या सगळ्या माता मावल्या एक झाल्या त्यांच्यामुळे. ये बर मध्ये तू आता मी दुसऱ्या मध्ये एक तिथं म्हणजे हे मला माणसं तयार करून द्यायला लागले. पोरं गुंतविले, दुसरे पोरं माझ्यासाठी फौज तयार झाले. महिला पाठविल्या, राज्यातल्या पुऱ्या महिला माझ्याकडून झाल्या. दुसऱ्या बारीनं आढळली म्हणजे मग आम्ही काय मायला नाहीत काय, तुला दाखवत होतो मग या होतं ते. म्हणजे सगळं उलट करतात, त्यांच्या काळात गुतायला लागले. आता अधिसूचना त्यांनी काढलेली, त्यांना अधिसूचनेची अंमलबजावणी करावीच लागणार. त्यांनी ती करावी. या भूमनगरीतून मी या संवाद बैठकीच्या माध्यमातून त्यांना सांगतो, तुम्ही अंमलबजावणी द्या. आम्हाला राजकारणाचं काही देणं घेणं नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काही आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमचे लेकरं गोरगरीब मराठ्यांचे मोठे करायचे. आणि तुम्हाला जाता जाता शब्द देतो, माझं काही स्वप्न नाही. या गोरगरीब मराठ्यांचे पोरं यांच्या अंगावर आरक्षण देऊन गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा, जीव गेला तरी आणि मी ते घेतल्याशिवाय सोडत नाही म्हणजे नाही. तुम्हाला शब्द आहे माझा. त्यांना काय षडयंत्राचा चित्रच नाही. फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका. आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे आणि तुमचा तालुका जिल्हा तुम्ही स्वतःहून पिंजून काढा. 9 तारखेपर्यंत शांत राहा. कोण काय करतोय काय नाही बघा. कोणचा राजकारणी काय करतोय, कोणचा विरोधात बोलतोय, कोणचा आपल्याकडून एक कोण डाव टाकतोय, कोण काय काय करतोय, फार काही लक्ष ठेवा. कारण आपल्याला ते गरजेचं आहे. त्यांना असं वाटलं पाहिजे आपण भेलो मागं सरकलो. काही तर मध्ये टेम्पोच कमी झाला. मला टेम्पोच कळा ना, टेम्पो म्हणजे काय? आंदोलनाचा टेम्पो कमी झाला. हे बरं भूममध्ये येऊन बरोबर आंदोलन टेम्पो कमी झाला का ट्रक कमी झाला काय सांगायचं बसल्या बसल्या घरात. फक्त एकजूट फुटून देऊ नका. पुन्हा एकदा मराठी जागे करा. आपल्याला ही संधी चालून आलेली ही सोडायची नाही. मी मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांब. धन्यवाद. जय श्री. महिला भगिनी अगोदर 2 मिनिट थांबा. महिला भगिनींना वाट करून द्यायचे. बांधवांना विनंती, अगोदर महिला भगिनी जातील. जाण्यासाठी रस्ता द्यायचा. गाडी येणार आहेत का? गाडी येणार आहेत का? चालू आहे. चालू आहे. तर आज आपण पाहिलं मनोज जरांगे पाटील यांची भूम येथील ही संवाद बैठक. या ठिकाणी त्यांनी भूम तालुक्यातील सकल मराठा बांधवांशी संवाद साधला. गाडी येणार आहेत का? गाडी येणार आहेत.